कार्यरत शिक्षकों के लिए टीटी अनिवार्य करने, पदोन्नति में कथित अन्यायपूर्ण शर्तें लागू करने, स्कूल समायोजन नीति तथा बूथ लेवल अधिकारी का कार्य अनिवार्य रूप से सौंपे जाने के विरोध में शिक्षक संगठनों ने 9 जुलाई 2026 को राज्यव्यापी स्कूल बंद आंदोलन का आह्वान किया है। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिति सहित विभिन्न शिक्षक संगठनों ने आंदोलन में शामिल होने की घोषणा की है। आंदोलन के तहत उसी दिन मुंबई के आजाद मैदान में धरना प्रदर्शन किया जाएगा, जबकि राज्य के विभिन्न जिलों में रैलियां और प्रदर्शन आयोजित किए जाएंगे। शिक्षक संगठनों की प्रमुख मांगों में न्यायालय का अंतिम निर्णय आने तक पहले से कार्यरत शिक्षकों को टीटी की अनिवार्यता से छूट देना, 31 अगस्त 2026 से पूर्व सेवा में आए वरिष्ठ शिक्षकों को पदोन्नति प्रदान करना, 15 मार्च 2024 की स्कूल समायोजन नीति को रद्द करना तथा निर्वाचन आयोग के नियमों के अनुरूप शिक्षकों को बीएलओ के कार्य से मुक्त कराना शामिल है। संगठनों का कहना है कि यदि सरकार ने उनकी मांगों पर शीघ्र सकारात्मक निर्णय नहीं लिया तो आंदोलन को और व्यापक एवं उग्र किया जाएगा। शिक्षक नेताओं ने सरकार से संवाद के माध्यम से लंबित मुद्दों का समाधान निकालने की अपील भी की है। सर्वांचं असं ठरलेलं आहे की 1 दिवसाचं लाक्षणिक शाळा बंद आंदोलन ठरलेलं आहे आणि हे शाळा बंद आंदोलन याच्यासाठी आहे की आम्हाला काही विद्यार्थ्यांचं नुकसान करायचं नाही आहे, परंतु शासन जे आम्हाला वारंवार वेगवेगळ्या कामात अशैक्षणिक कामात गुंतवून ठेवत आहे त्यामुळं जे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे त्याच्यासाठी हे 1 दिवसाचं लाक्षणिक शाळा बंद आंदोलन आम्ही उभारत आहे। आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे की मोठमोठ्या शैक्षणिक तज्ज्ञांनी असं म्हणलेलं आहे की आज शिक्षणावर केला जाणारा खर्च हा उद्याचं भांडवल आहे, परंतु हे भांडवल शिक्षकांना समजत आहे, परंतु प्रशासन व्यवस्थेला सुद्धा ते समजावं आणि त्यांच्या ध्यानात यावं की या अशैक्षणिक कामामुळे विद्यार्थ्यांचं किती नुकसान होत आहे। याच्यासाठीच एक लाक्षणार्थी 1 दिवसाचं शाळा बंद आंदोलन आम्ही करत आहे। सगळ्यात त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे की टीईटी एवढ्या वर्ष अनुभव असलेल्या शिक्षकांना जर टीईटी पुन्हा द्यावं लागत असेल, कारण की ते स्वतः पूर्वीच परीक्षा त्या प्रकारची तत्सम परीक्षा पास होऊन आलेले असतानाही सुद्धा त्यांना वारंवार परीक्षेला जर समोर जावं लागेल असेल तर एकीकडे विद्यार्थी अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते की एकीकडे विद्यार्थी अभ्यास करत आहे आणि त्याचा शिक्षक बाजूला बसून अभ्यास करत आहे। असं व्हायला नको, विद्यार्थ्यांचं नुकसान व्हायला नको। कारण दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की जे अनेक कामं आहे त्याच्यामधलं एक बीएलओचं काम आहे। आता ह्या बीएलओचं काम हे सातत्यपूर्ण वाढत जात आहे। म्हणजे आता याच्या आधी पर्ची वाटायचं काम होतं, आता प्रत्येक घरोघरी जाऊन त्यांचं हे सर्वेक्षण करायचं काम आलं, मधातच जनगणना आली। ठीक आहे, काही राष्ट्रीय कार्य आहे ते आम्ही करतोच आहे, परंतु वारंवार या कामांचा बोजा आमच्यावर सतत वाढत आहे। त्यामुळे कुठंतरी त्या विद्यार्थ्यांच्याकडे पाहून आमचे शिक्षक वर्ग कोणताही निर्णय जो घेतो तो विद्यार्थ्यांचा हिताचा निर्णय घेतो आणि त्या दृष्टीने आम्ही 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण करत आहे आणि याचा विचार शासनाने करावा अशी आमची विनंती आहे सर्वांची। आमच्या मध्यवर्ती शिक्षक संघटना आणि त्याला सहभागी असणारे इतर सर्व संघटनांनी मिळून शिक्षकांसाठी लावण्यात आलेली जी जातकट जी टीईटीची अट आहे त्याचा शासनाने पुनर्विचार करावा। त्या जाचामधून झालेले जे वेगवेगळे गटतट पडलेले आहेत, आमच्या सेवेच्या संदर्भात अस्थिरता निर्माण झालेली आहे, प्रमोशनच्या संदर्भात अस्थिरता निर्माण झालेली आहे, त्याला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे। अयोग्य अशा प्रकारची संच मान्यता झालेली आहे आणि आमच्या गोरगरिबांच्या मुलांचं शिक्षणच धोक्यात आलेलं आहे, त्यालाही कुठंतरी साप बसलेला असला पाहिजे। आणि एवढेच नव्हे तर आता सध्या चालू असलेल्या बीएलओच्याकडे असलेल्या SIRचे जे कामं आहेत त्यासाठी सुद्धा अनेक शिक्षकांच्या ड्युट्या लागल्या, त्यामुळे मुलं शिक्षणापासून दूर व्हावत चाललेली आहे, त्यालाही कुठंतरी पायबंद बसला पाहिजे। यासाठी शासनानं सकारात्मक निर्णय घ्यावा ही विनंती करण्यासाठीच आम्ही सत्याग्रह आंदोलन करतो आहे। 9 तारखेला शाळा बंद, 1 दिवसाचं लाक्षणिक शाळा बंद आणि सत्याग्रह आंदोलन करतो आहे।